रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. लग्नाआधीच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाला आपल्याकडे लग्ना इतकंच महत्व असतं. त्यासाठीची तयारी, नातेवाईकांना निमंत्रण, त्या दिवशीचा मेनू हे सगळंच विचारपूर्वक ठरवावं लागतं. अगदी ऑनलाईन डेटिंग ॲपच्या काळातही या कांदे पोह्यांच्या कार्यक्रमाचं महत्व अजिबात कमी झालेलं नाहीये. पण याच कार्यक्रमात काही गंमत घडली तर ऐकूया ही कथा. 7ची वेळ ही कथा लिहिली आहे चंद्रशेखर गोखले यांनी आणि तुम्ही ऐकणार आहात कथा कट्टा या माझ्या पॉडकास्ट मध्ये, माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. 7ची वेळ. शरदचा फोन आला. अगदी घाईत असल्यासारखा पहिलाच प्रश्न, उमा आहे? हो आहे. मग जरा तिला फोन दे, असं त्याने फरमावण्याच्या आधीच मी उमाकडे फोन दिला. फोन घेत उमा फक्त बरं बरं म्हणत राहिली. तिने फोन ठेवल्यावर मी विचारणार काय झालं तेवढ्यात परत फोन वाजला. फोन शरदच्या एकुलत्या एका लाडावलेल्या गोडुल्या मुलीचा होता. बोल मनू, मी आवाजात अगदी लढिवाळपणा आणत म्हणालो. काका, उद्या तुम्ही दोघं येताय ना? काय स्पेशल? मी विचारलं. उद्या आपल्याकडे मला बघण्याचा शेवटचा कार्यक्रम आहे. मी उमाकडे बघितलं. ती खुणेने म्हणाली, टेक इट इझी. ह्याचा दुसरा अर्थ असा की हे नेहमीच आहे. हे तर खरंच. अवघी 20 पार केलेली आमची दीपू शरद आणि संध्याच्या घाईमुळे 3दा दाखवण्याच्या तिच्या भाषेत दिव्यातून गेली होती. काही कारणाने ते जमलं नाही आणि संध्याला तात्पुरता दम्याचा त्रास सुरू झाला. म्हणजे मानसिकच असेल, पण मुलगा बघायला येणार म्हटलं की ती सकाळपासूनच धापा टाकायला लागायची. म्हणून शरदचा फोन होता, ते लोक यायच्या वेळी तुम्ही दोघं हजर राहा, नाहीतर संध्याची अवस्था अजूनच बिकट व्हायची. शिकल्या सवरलेल्या गोड मुलीच्या लग्नाचं इतकं टेन्शन? अगदी 4 वर्षांनी लग्न झालं तर काय बिघडलं? यावर संध्याचं ठरलेलं उत्तर, अरे आत्तापासून घाई करू तेव्हा 4 वर्षात लग्न जमेल. हिचे नखरे काय कमी आहेत? मुलांपेक्षा हिच्या अटी जास्त. दोघांनी पसंती कळवली होती, पण हे बाप लेक तुमच्याशी वागतात त्यावर जाऊ नकोस. दोघं एक होतात आणि माझी कोंडी करतात. हा दमा मला उगीच नाही लागला. आधी हे मुलगी दाखवणं बिखवणं या बाप लेकांना पसंत नाही, पण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुला मुलीला भेटवणार तरी कसं? पण दीपूनी मला आत्ता निक्षून सांगितलं, काका उद्या नक्की या. हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दाखवण्याचा कार्यक्रम आहे. उद्या मी अशी नटणार आहे ना की पूछो मत. अगदी जुन्या मराठी चित्रपटातली नायिकाच जणू. गाणं येतं का असं विचारल्यावर गाणार सुद्धा आहे मी. गाणं पण ठरवून ठेवलंय मी काका. जन्मच हा तुझसाठी प्रिया रे, किंवा दिसते मजला सुख चित्र नवे. अगदी मंत्रमुग्ध करून टाकते सगळ्यांना. तुम्ही पण व्हा त्यांच्यासोबत. विणकाम भरतकाम सगळ्यात प्रवीण आहे हे सुद्धा मीच सांगणार आहे. उमा म्हणाली, मी पुढे होते, तुम्ही पण या वेळेवर. 7 वाजता मुलाकडची मंडळी यायची आहेत. तुम्ही 6 पर्यंत या. आणि दीपू चिरी ओढायची नाही. शक्य तितकं वातावरण सहज ठेवायचंय, हे विसरू नका. अगं पण मुलगा कोण आहे? गाडगीळ वकिलांचा मुलगा. अरे बापरे, मी किंचाळलोच. अगं त्यांची बायको झंपर घालून फिरायची ना बाजारात. इश्य, झंपर काय म्हणता अडाण्यासारखं? कफ्तान म्हणतात त्याला. अगं जे काय म्हणतात ते, पण ते काय बाजारात घालून फिरायची गोष्ट आहे का? काळजी करू नका, उद्या त्या सोबर ड्रेसमध्ये दिसतील, उमा म्हणाली. आणि ही अतिरिक्त माहिती दीपूला तातडीने सांगायची गरज नाहीये. संध्याने ठरवलंय ना, तर उद्याचा कार्यक्रम नीट होऊन जाऊ दे. संध्याने कार्यक्रम ठरवलाय आणि मुलाकडच्यांनी 7ची वेळ दिली म्हणजे झालं. आमच्या संध्याच्या 2 मालिका लागोपाठ गेल्या. तरी शरद म्हणतो 8:30ची सिरियल तिला अजिबात आवडत नाही. ते बरंय, म्हणजे तेवढ्या वेळात आमची जेवणं होतात. नाहीतर संध्याकाळी 7 ते रात्री 10 संध्या आमची कोणाचीच नसते. असो, तर काहीशा संमिश्र विचारात आमची रात्र गेली. लहानपणापासून आमच्या डोक्यावर बसलेली दीपू आता बोहल्यावर चढण्या इतकी मोठी झाली होती. या विचाराने जरा अस्वस्थ झालो होतो. त्यामुळेच असेल, पण सकाळी नेहमीपेक्षा लवकर जाग आली. लोळत पडावंसंही वाटेना. मग उठलो. कसं कोण जाणे, पण दोघंही गप्प होतो. नाहीतर सकाळचा पहिला चहा असा मुक्याने शक्यच नाही. चहा झाला आणि फोन वाजला. उमा तणतणलीच,
आता मी जाईपर्यंत या बाईला काही चैन पडायचं नाही. दर 10 मिनिटांनी तिला एक एक शंका ग्रासेल आणि शंकेचं निरसन करण्याचं महान कार्य मला करावं लागेल असं म्हणत उमाने फोन घेतला. फोनवर शरद होता. म्हणाला, उमा, संध्याकाळी धावत पळत यायची गरज नाही. ते लोक संध्याकाळी येणार नाहीयेत. नाही म्हटलं तरी आम्हाला जरा हा धक्काच होता. संध्या कशी आहे? उमाने अंदाज घेत विचारलं. तुम्ही येऊन गेलात तर बरं होईल असं मोघम बोलत त्याने फोन ठेवला. कशाबशा आंघोळी उरकल्या आणि आम्ही धावलो. घरी गेलो तर दोघं बसले होते. दीपू कुठं आहे? दोघांनी एकदम विचारलं. आंघोळीला गेलीये. इतक्यात बाथरूम मधून तिचं गाणं ऐकू आलं. दिसते मजला सुख चित्र नवे. शरद हसू लपवू शकत नव्हता. अरे काय विचित्र माणसं आहेत, खास करून ती बाई. हो हो, बघितलंस ना, म्हणून तर बोलतोय, शरद टाळी देत म्हणाला. उमा वैतागून म्हणाली, काय झालं ते नक्की सांगणार आहेस का? मी सगळी कामं तशी टाकून आलीये. संध्या गप्पच होती. शरद म्हणाला, त्यांनी 7ची वेळ दिली होती. तसे ते 7ला आले, पण संध्याकाळी नाही, सकाळी 7ला. त्या बाई म्हणाल्या, आम्हाला तुमची रंगरंगोटी केलेली खोटं खोटं लाजत येणारी मुलगी बघायचीच नाहीये. ती जशी दिसते, जशी आहे तशीच बघायचीये. म्हणून मी माझ्या मुलालाही तसाच झोपेतून उठवून आणलाय. तो झोपेतून उठल्या उठल्या काही वेळ सगळं खरं बोलतो म्हणे. काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. आणि आपली दीपू आली त्यांच्या समोर. प्रभातला ती जशी होती तशी आवडली. त्याचा खरं बोलायचा झोन सुरू होता ना. त्यात त्याचे झोपाळलेले डोळे दीपूला बघून लकाकले आणि दीपू नकळत माझ्या मागे दडली. बास, झाला बघायचा कार्यक्रम. वकील साहेब नव्हते आले का? त्यावर हसत शरद म्हणाला, त्या बाई म्हणाल्या, माझ्या नवऱ्याला 10च्या आधी उठवलं तर त्याचा डायनॉसॉर होतो. आणि तसंही ते दीपांजलीला आधीपासून ओळखत होते. 6 महिन्यांआधी त्यांनीच बाईंना सांगितलं होतं, या मुलीला आपल्या घरची सून म्हणून आण. मग संध्याला बोलतं करायला उमाने विचारलं, चहा पाण्याचं काय केलं? ती म्हणाली, त्या बनमस्का घेऊन आल्या होत्या, आम्ही चहा केला फक्त. मग आता काही नाही, या दोघांनी ठरवायचं कधी, कसं, कुठे लग्न करायचं. या रविवारी आपल्याला त्यांच्याकडे जेवायला जायचंय, तेच व्याही भोजन धरू असं त्या म्हणाल्या. आणि अचानक संध्या उमाच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. आणि रडू नकोस असं आमच्यापैकी कोणी तिला म्हणालं नाही. कारण 7ची वेळ ही कथा तुम्ही ऐकत होतात कथाकट्ट्यावर, जी लिहिली होती चंद्रशेखर गोखले यांनी. आणि तुम्ही ऐकत होतात माझ्या म्हणजेच चैत्राली बरोबर. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.